श्री स्वामी समर्थ. समाजामध्ये जर तुम्हाला स्वतःची किंमत वाढवायची असेल किंवा लोकांनी तुम्हाला चार चौघात नोटीस करावं असं जर तुम्हाला वाटत असेल, तर आज आपण या व्हिडिओमध्ये अशा काही गोष्टी पाहणार आहोत ज्यामुळे तुमची समाजामध्ये एक वेगळी इमेज तयार होईल. नंबर 1. कोणाच्याही पुढे पुढे करू नका. एखाद्याने आपल्याला काही विचारलं नसेल किंवा काही काम सांगितलं नसेल तर त्याच्या पुढे पुढे करू नका. यामुळे त्या व्यक्तीला तुमची किंमत राहत नाही, तो तुम्हाला फक्त गृहीत धरतो. म्हणून जोपर्यंत कुणीही स्वतःहून येऊन तुम्हाला काही काम सांगत नाही तोपर्यंत त्याच्या पुढे पुढे कधीच करू नका. नंबर 2. जशास तसे वागावे. नेहमी लक्षात ठेवा, जो आपल्याशी जसा वागतो आपण देखील त्याच्याशी तसेच वागलं पाहिजे, तेव्हाच लोक आपल्याला किंमत देतात. कोणी कसाही वागला आणि तुम्ही जर त्याच्याशी फक्त चांगलेच वागत गेलात तर समोरचा व्यक्ती तुमची किंमत करत नाही, तुम्हाला महत्त्व देत नाही. जो तुमच्याशी जसा वागतो त्याच्याशी तसंच वागा, तेव्हाच लोक सरळ वागतात. नंबर 3. जिथे आपल्याला बोलावलं नसेल तिथे जाऊ नका. जिथे तुम्हाला बोलावलेलं नसेल त्या ठिकाणी कधीही जायचं नाही आणि समोरच्या व्यक्तीने आपल्याला बोलावले नाही हे देखील दुसऱ्याजवळ सांगायचे नाही. यामुळे समोरच्या व्यक्तीला वाटते की आपण त्या गोष्टीची खंत करतोय. एखाद्याने आपल्याला बोलावलं नसेल तर मनाला अजिबात वाईट वाटून घ्यायचे नाही, मात्र ही गोष्ट विसरायची देखील नाही. आज त्याची वेळ आहे, उद्या तुमचीही वेळ येणार आहे, त्यामुळे आपण देखील त्या व्यक्तीशी तसेच वागायचे. नंबर 4. स्वतःचा आदर करा. तुम्ही जर स्वतःचा आदर केला नाही तर लोक देखील तुम्हाला आदर देणार नाही. त्यामुळे स्वतःला महत्त्व द्या, स्वतःमध्ये बदल करा आणि नेहमी स्वतःचा आदर करा. नंबर 5. राहणीमान सुधारा. आपण इतरांमध्ये वेगळे तेव्हाच दिसतो जेव्हा आपल्यामध्ये काहीतरी वेगळेपणा असतो. म्हणून आपलं राहणीमान अतिशय चांगलं असलं पाहिजे. गबळ्यासारखे राहू नका, नेहमी स्वतःला प्रेझेंटेबल ठेवा. नंबर 6. नवनवीन गोष्टी शिकत राहा. नेहमी काही ना काही शिकत राहिले पाहिजे. जगासोबत स्वतःला अपडेट ठेवले पाहिजे. यामुळे इतरांवर आपली एक वेगळीच छाप पडते आणि पर्यायाने आपली इज्जत वाढते. लोक आपली किंमत करायला लागतात. म्हणून आपल्याला खूप काही येते, लोक आपल्या संपर्कात येऊ लागतात. नंबर 7. सर्वांपासून थोडं अंतर ठेवूनच राहा. जर आपण रोजच एखाद्याच्या घरी गेलो तर काही दिवस तर त्या व्यक्तीला ते चांगलं वाटते, परंतु काही दिवसानंतर तो व्यक्ती आपला कंटाळा करायला लागतो. म्हणून काही दिवस तरी एखाद्यापासून दूर राहून बघा, त्या व्यक्तीला तुमची किंमत कळेल. तुम्ही जर नेहमीच कोणासाठीही अवेलेबल राहाल तर ती व्यक्ती तुम्हाला किंमत देणार नाही. नवरा बायकोमध्ये देखील थोडासा दुरावा आला तर प्रेम वाढते. म्हणून जर तुम्ही गावी कुठेतरी गेला असाल तर परत आपल्या लाईफ पार्टनरला फोन करू नका, त्याला देखील आपण नसल्याची जाणीव होऊ द्या. नंबर 8. प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्याची मदत घेऊ नका. कुठल्याही लहान सहान गोष्टीसाठी लगेचच दुसऱ्याची मदत घेणे टाळा. यामुळे तो व्यक्ती तुम्हाला कमी समजायला लागतो. थोडीफार स्वतःची बुद्धी देखील चालवून स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा, असे समोरच्याला वाटते आणि तो तुमचा आदर करायला लागतो. नंबर 9. नवरा बायकोमध्ये भांडण होत असेल तर नेहमी दुसऱ्यांना मध्ये पाडून तुमचे भांडण मिटवू नका. यामुळे समोरच्याचे फक्त मनोरंजन होते. म्हणून तुमच्यामध्ये काही पर्सनल वाद असतील तर ते तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमचे वाद सोडवण्यासाठी नातेवाईकांना बोलावू नका. यामुळे तुम्ही नेहमी भांडत राहतात अशी तुमची इमेज तयार होते आणि हीच लोक तुमची किंमत कमी करतात. नंबर 10. तुमचे सर्वच दुखवटे इतरांसोबत वाटू नका. जर तुम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या आयुष्यात काही घडत असेल तर ते दुसऱ्या व्यक्तीजवळ शेअर करत गेलात
तर समोरच्याला वाटते की काय याचं रोज रोज ते असतं. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सुखामध्ये सगळे आपल्या सोबतीला असतात, दुःखामध्ये कोणीही आपल्या सोबत नसतील. दुःखाच्या किंवा संघर्षाच्या काळात आपल्याला एकट्यालाच सामना करावा लागतो. म्हणून स्वतःमध्ये जिद्द ठेवा आणि सर्वच दुखवटे इतरांसोबत वाटत फिरण्यापेक्षा त्यामधून मार्ग काढून ताठ मानेने जीवन जगा. यामुळे लोक तुमचे आपोआपच कौतुक करायला लागतील. नंबर 11. कामापुरता मामा. हल्ली जग अतिशय स्वार्थी आहे. कोणी गरजेशिवाय आपल्याला बोलतच नाही. म्हणून मग आपली वागणूक अशी पाहिजे, ज्या व्यक्तीसोबत आपल्याला जेवढे काम असेल तेवढेच त्याच्या संपर्कात राहावे. रिकामा तास गप्पा मारत बसू नये. जेवढे आपली जवळीक वाढते तेवढीच किंमत कमी होते. काम असेल तर इतरांजवळ जायचे. इतर वेळेस स्वतःसाठी वेळ देऊन तुमच्यामध्ये काय कमी आहे त्यावर अभ्यास करावा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.